नमस्कार. गेल्या वेळेस आपण शुक्राविषयीची माहिती पाहिलेली होती. शुक्र ग्रह कसा आहे, काय परिणाम देतो. आज आपण गुरु बृहस्पतीविषयी माहिती पाहूया. देवगुरु बृहस्पती जन्मपत्रिकेमध्ये ज्या स्थानामध्ये जातात त्या स्थानाला ते प्रकाशमय करतात. त्या स्थानातील सर्व चुका ते बाजूला काढायला लागतात. म्हणजेच गुरु बृहस्पती ज्या वेळेस जन्मपत्रिकेतील एखाद्या स्थानामध्ये जातात तिथे गेल्यानंतर फक्त त्या स्थानाची शुद्धी चाललेली असते. 11व्या स्थानामध्ये गेलेले असतील तर सर्वप्रथम तुम्हाला आर्थिक टंचाई जाणवेल. तुम्हाला असं वाटेल की देवगुरु बृहस्पती 11व्या स्थानात आल्यापासून तर नकारात्मक परिणाम देत आहेत, पण तुमच्याकडून न कळत झालेल्या चुका ते दुरुस्त करत असतात. देवगुरु बृहस्पती हे धार्मिकतेने व्यापलेले आहेत. धर्माच्या आडून जर आपण एखादं अधार्मिक कार्य करत असो तर देवगुरु बृहस्पती आपल्याला नक्कीच दंड देतील. जर आपण दान करण्याऐवजी कंजूसपणा करत असो, जर आपण अधार्मिक कार्य करत असो, जर आपण देवाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करत असो, जर आपण एखाद्या धार्मिक ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी करत असो तर देवगुरु बृहस्पतीचा परिणाम नक्कीच आपल्याला अशुभ मिळणार आहे. 12व्या स्थानात गेलेले देवगुरु बृहस्पती मोक्षाविषयी जातकाला जागृत करतात. देवगुरु बृहस्पती हे त्यांच्या पूर्ण गोचरमध्ये काही दिवस अतिचारी अवस्थेमध्ये, काही दिवस वक्री अवस्थेमध्ये, तर काही दिवस मार्गी अवस्थेमध्ये असतात. आणि त्या मार्गी अवस्थेत सुद्धा काही दिवस अस्त असण्याची सुद्धा शक्यता राहते. तर देवगुरु बृहस्पती ज्यांच्या पत्रिकेमध्ये युवा अवस्थेमध्ये आहेत त्या जातकांना देवगुरु बृहस्पतींचा खूप चांगला परिणाम मिळतो. देवगुरु बृहस्पती जर द्वितीय स्थानाशी संबंध ठेवत असतील तर जातकाला गोड चवीचे पदार्थ खाण्यास आवडते. गोड चवीच्या पदार्थांवर देवगुरु बृहस्पतींचं कारकत्व राहतं. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये देवगुरु बृहस्पतीची कृपा राहते. देवगुरु बृहस्पती जर कुंडलीतील 6व्या स्थानाशी संबंध ठेवत असतील तर अशा व्यक्तीला अनुवंशिकतेने आलेला शुगरचा त्रास सुद्धा असू शकतो. जन्मपत्रिकेमध्ये 8व्या स्थानात जर गुरु उपस्थित असतील तर अशा जातकाने योग, साधना आणि व्यायाम या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. ब्रह्ममुहूर्तात असे जातक उठून देवपूजा करत असतील तर त्यांची गूढविद्या जागृत होते.